शुद्धिक्रिया बघतोय आपण एक एक. धोवती बघितली, नेती बघितली, त्राटक बघितलं, आज बस्ती. बस्ती म्हणजे काय तर इनिमा मला वाटतं सगळ्यांना माहीत आहे. आणि ही जी शुद्धिक्रिया आहे ती कुठल्या तरी पंचकर्म अशा सेंटरमध्ये जाऊनच केलेली जास्त चांगली. पण ही आंतरमार्गाची शुद्धी आहे, पचनक्रिया सुधारते. तर त्याच्याबद्दल जास्त इथे विवेचन करणं मला वाटतं त्याचा उपयोग होणार नाही. त्यामुळे आपण पुढची शुद्धिक्रिया बघू. ती म्हणजे नवली. नवली म्हणजे काय? म्हणजे नळ. तर नळ म्हणजे काय? तर बेसिकली वाम, दक्षिण आणि मध्य असे 3 आपल्या इथे पोटामध्ये स्नायू आहेत. तर ते खूप एकदम त्याच्यावरती कंट्रोल मिळवायचा आणि त्याची हालचाल करायची. आणि ती हालचाल केल्यामुळे काय होतं? तर आपली पचनक्रिया सुधारते. ही सुद्धा साधारणपणे शुद्धिक्रिया ही जमायला अवघड आहे, पण जमली तर फारच उपायकारक आहे. पचनाच्या कुठल्याही तक्रारी राहत नाहीत. आपलं पोट एकदम व्यवस्थित राहायला मदत होते. त्यामुळे बस्ती आणि नवली ह्या 2 क्रिया थोड्याशा जरा अवघड आहेत. त्यामुळे एवढंच विवेचन मला वाटतं बास आहे. हरिओम.